Hello students. In the last lecture we studied basic proportionality theorem. After that property of three parallel lines and their transversals. That means we saw two theorems. Now in this lecture we have to study angle bisector property, also called angle bisector theorem. Okay. What is the statement of this theorem? First we'll see here. The bisector of an angle म्हणजे या अँगलचा bisector of the triangle divides the side, या साइडला डिवाइड करतो in the ratio of the remaining sides. म्हणजे हा बायसेक्टर या साइडला डिवाइड करतो कशाच्या प्रोपोर्शन मध्ये? उरलेल्या साइड्सच्या. आता हे तुम्हाला ऍक्च्युअली पुढे गेल्यानंतर कळेल ते स्टेटमेंट. सी नाउ वी विल राइट हियर गिवन पार्ट. सी व्हाट इज द गिवन पार्ट? In triangle ABC, see, in triangle ABC, the bisector of angle ABC म्हणजे या ट्रायंगल ABC मध्ये लक्षात घ्या जे दिले ते लिहायचे आपल्याला. या ABC मध्ये या ट्रायंगल ABC मध्ये अँगल ABC चा हा बायसेक्टर BD. इन ट्रायंगल ABC द बायसेक्टर ऑफ अँगल ABC म्हणजे ABC चा बायसेक्टर काय करतोय? डिवाइड करतो AC ला किंवा इंटरसेक्ट करतो AC ला. बायसेक्टर ऑफ अँगल ABC इंटरसेक्ट्स कुणाला इंटरसेक्ट करतोय बघा बरं? इंटरसेक्ट्स साइड. कोणत्या साइडला इंटरसेक्ट करतोय? AC. इंटरसेक्ट साइड AC at point D. इंटरसेक्ट साइड AC at point D. या D मध्ये इंटरसेक्ट करतो and A dash D dash C and A dash D dash C. That means they are collinear. A, D आणि C हे कसे आहेत? कोलिनियर आहे. इथपर्यंत कळलं? काय सांगितलं गिवन पार्ट मध्ये? या ABC ट्रायंगल मध्ये या ABC अँगलचा हा जो बायसेक्टर आहे, हा बायसेक्टर म्हणजे दोन भाग करणारा कोन दुभाजक. हा जो बायसेक्टर आहे दॅट डिव्हाइड्स, या समोरच्या साइडला डिव्हाइड करतोय तो किंवा इंटरसेक्ट करतो कोणत्या पॉइंट मध्ये? D मध्ये, ऍट पॉइंट D. आता प्रूव्ह काय करायचं बघा. टू प्रूव्ह. What to prove? See, we have to prove. See, AB upon BC is equals to AB upon BC is equals to this. AB upon BC equals to AD upon DC. AD upon DC. Okay, this part we have to prove. म्हणजेच काय बघा बरं आता काय सांगितलं या थिअरम मध्ये? त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या ट्रायंगल मध्ये जर एखादा बायसेक्टर असेल बघा, ट्रायंगलच्या तीन साइड्स, त्या तीन साइड पैकी एका साइडला तो काय करतोय? इंटरसेक्ट करतो. तो बायसेक्टर असा आला आणि एका साइडला त्याने कापलं, इंटरसेक्ट केलंय इथे बघा. म्हणजे त्याचे तुकडे झाले दोन, AD आणि DC. हा जो तुकड्यांचा रेशो आहे बघा, AD अपॉन DC, दिस AD अपॉन DC, दिस रेशो इज इक्वल. कशाशी इक्वल आहे तो? रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स, उरलेल्या साइड्सचा रेशो. बघा बरं, या बायसेक्टरने एका साइडला असं कापलं, इंटरसेक्ट केलं, तिचे दोन तुकडे झाले, त्यांचा रेशो इज इक्वल्स टू रेशो ऑफ आता ह्या उरलेल्या दोन साइड्स AB अँड BC त्यांच्या रेशोशी इक्वल. मग सिंपली लक्षात ठेवायचं बघा, काय प्रूव्ह करायचं असतं? ज्यावेळेस अँगल बायसेक्टर दिला जातो ट्रायंगल मध्ये त्यावेळेस दिस AB अपॉन BC इकडनं जर सुरू केलं बघा, AB अपॉन BC तर इकडनंच परत इकडे जायचं, AD अपॉन DC. लक्षात घ्या, रिमेनिंग साइड्स कोणत्या? AB BC म्हणजे AB अपॉन BC इज इक्वल्स टू AD अपॉन DC. दॅट वी हॅव टू प्रूव्ह. तेच आपल्याला प्रूव्ह करायचंय. फॉर दिस पर्पज वी रिक्वायर कन्स्ट्रक्शन. सी वी विल राइट हियर कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय करायचं लक्षात घ्या. इथे आपण काय करूया? ड्रॉ CP. आपण इथे असं CP नावाचा सेगमेंट ड्रॉ करूया. लक्षात घ्या बरं, इथे काय होतंय बघा, इथे असा CP ड्रॉ करूया आपण. ड्रॉ CP. लक्षात घ्या मी इथे लिहितोय ड्रॉ सेगमेंट CP म्हणूया. ड्रॉ सेगमेंट CP पॅरलल टू सेगमेंट. हा CP कोणाला पॅरलल? या BD ला. पॅरलल टू DB म्हणा किंवा BD म्हणा, पॅरलल टू BD. सेगमेंट CP पॅरलल टू DB किंवा BD म्हणजे CP हिला पॅरलल आलाय and which intersects हा CP काढला आणि तो इंटरसेक्ट करतो कुणाला? AB प्रोड्यूस्ड. AB ला वाढवलं, प्रोड्यूस म्हणजे वाढवणं. AB प्रोड्यूस्ड ऍट पॉइंट P which intersects segment AB
which intersects segment AB produced at point P. म्हणजे बघा इथून अशी लाईन ड्रॉ करा जी हिला पॅरलल असेल, या बीडीला ही पॅरलल, लक्षात घ्या हिला ही पॅरलल, आणि ती पुढे अशी अशी काढा की जी AB अशी पुढे वाढवली की तिला P पॉइंट मध्ये अशी इंटरसेक्ट करेल, लक्षात घ्या इथे दिस इज पॉइंट P, इथे हा P पॉइंट तयार झालाय. आता आपल्याला हे व्यवस्थितपणे तुम्हाला कळलं पाहिजे बघा, लक्षात घ्या व्यवस्थित त्याला. इथे काय करणार आता आपण, कन्स्ट्रक्शन नंतर आपल्याला प्रूफ बघायचं आहे. आता प्रूफ बघत असताना पहिलं तुम्हाला काही स्टेप्स व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. बघा आता आपण ट्रायंगल डायरेक्टली कोणता घेणार आहोत, ए. आता हे मधलं सगळं विसरून जा, हा डायरेक्टली हा ट्रायंगल बनलाय APC. सी हियर APC हा एवढा मोठा ट्रायंगल बनलाय बघा असा, इन ट्रायंगल APC. मग मला सांगा बरं आता इन ट्रायंगल APC काय आहे इथे, इन ट्रायंगल APC, इन दिस ट्रायंगल APC, या APC मध्ये दिस BD इज पॅरलल टू PC किंवा CP, BD पॅरलल टू CP किंवा PC. सेगमेंट इन ट्रायंगल APC या मोठ्या ट्रायंगल मध्ये BD पॅरलल टू CP, सेग BD पॅरलल टू सेग CP. लक्षात घ्या BD आणि ही CP पॅरलल आहे. आता तुम्हाला आठवतंय का बघा बरं, एखादा असा ट्रायंगल असेल किंवा या बाजूचा आपण असा जर विचार केला, असाच हा ट्रायंगल दिसतोय, त्याच्या एका साइडला जर असं, या एका साइडला जर पॅरलल असेल तर उरलेल्या ही आणि ह्या साइडला ती काय करते, प्रोपोर्शनली डिवाइड. दॅट इज इन बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वी सॉ. सी, जर एका साइडला इफ a line is drawn which is parallel to one side of the triangle, that line divides remaining these two sides. या उरलेल्या दोन साइड्सला काय करते, proportionally divides. That line divides proportionally. म्हणजे इथे बघा आता हा जो ट्रायंगल आहे यामधली ही पहिली साइड, हिला ही पॅरलल, पहिलीला पॅरलल म्हणजे उरलेल्या दोन कोणत्या, ह्या दोन, या दोघींना काय करेल, या दोघींना प्रोपोर्शनली डिवाइड. म्हणजेच काय, AB upon BP is equals to AD upon DC by basic proportionality theorem. मग ट्रायंगल मध्ये जर असं सांगितलं की त्याच्या एका साइडला पॅरलल आहे, तर आपण इथे लगेच कळलं पाहिजे तुम्हाला, therefore by basic proportionality theorem, मी शॉर्ट मध्ये लिहिलंय BPT. काय सांगता येईल आपल्याला, आता तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर या साइडला विसरून जा, लक्षात घ्या. आता तुम्हाला कळेल इन ट्रायंगल APC, आता कळतंय, या APC मध्ये या PC ला पॅरलल, बघा PC ला पॅरलल, एका साइडला पॅरलल, ती साइड उरलेल्या ह्या दोघींना काय करते, प्रोपोर्शनली डिवाइड. म्हणजे धिस अपॉन धिस, म्हणजे AB अपॉन BP, ते इथे लिहिलंय मी, सॉरी लिहायचं राहिलंय. बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, सी दिस AB अपॉन BP इज इक्वल्स टू सी, this side upon this side is equals to this AD upon DC. म्हणजे हा तुकडा is equals ह्या तुकड्यांचा रेशो, पहिला अपॉन दुसरा is equals to this first upon second, AD upon DC and give here number 1. आता हे फार महत्वाचं आपल्याला एक पहिलं मिळालंय, पहिला पार्ट मिळालाय बघा. ट्रायंगल APC मध्ये एका साइडला पॅरलल, म्हणजेच तिथे आपल्याला BPT वापरायचा आहे. BPT यूज केला, आपल्याला हे मिळालंय. आता लक्षात घ्या आपल्याला प्रूव्ह काय करायचं आणि काय मिळाले ते एकदा बघा. वी हॅव टू प्रूव्ह हियर AB अपॉन BC दॅट इज इक्वल्स टू AD अपॉन DC. देन सी हियर AB अपॉन BP अँड AD अपॉन DC. म्हणजे इथे बघा हा AB सेम आहे, इथे पण सेम आहे. AD अपॉन DC दोन्ही त्याच आहेत, AD आणि DC, फक्त ही BP वेगळी आहे बघा. इथे BC आली आणि BC च्या जागेवर इथे BP आली. मग आपल्याला काय करायचं इथे नेमकं, आपल्याला हा जो BC आहे तो BC इथे आणायचा आहे. मानायचं म्हणजे लगेच लिहिता येईल का, त्याला प्रूव्ह करायचे. म्हणजे या BP ला लक्षात घ्या, हा BP अँड धिस BC हे जर इक्वल आले, BP इज इक्वल्स टू BC, तर आपल्याला काय करता येईल, या BC ला बाहेर ठेवता येईल आणि त्याच्या जागेवर BP ला बाहेर ठेवता येईल आणि BC ला तिथे सबस्टिट्यूट करता येईल. बरोबर आहे. मग आपल्याला AB अपॉन BC इज इक्वल्स टू आपल्याला रिक्वायर्ड प्रूफ मिळेल. पण ते कसं करणार, आता पहिली आपण स्टेप काय वापरली, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आता सेकंड ह्याच्यात काय करायचं ते एकदा समजून घ्या. बघा बाळांनो, आता इथे तुम्हाला एक गोष्ट तर कळली की त्या BP ला रिप्लेस करायचं, BC आणायचंय, पण ते कसं, तर आता लक्षात घ्या BC आणि BP मधलं रिलेशन काय, BP आणि BC लक्षात घ्या. इथे आहे ही BC आहे बघा.
धिस बीसी अँड धिस बीपी, बीसी आणि बीपी ह्या दोन ज्या आहेत, ही साइड आणि ही साइड, ह्या दोन इक्वल दाखवायच्या आहेत. हे याच्यात आपल्याला कळलं आता बघितल्यानंतर. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, ह्यांना इक्वल आणण्यासाठीचे पुढचे प्रयत्न. व्हॉट टू डू, हाऊ टू प्रूव्ह देम इक्वल, त्यांना इक्वल कसं बनवायचं. सी, आता आपण काय करणार आहोत, इथे त्या दोघींना इक्वल दाखवायचं म्हणजेच आपल्याला हा वाला अँगल आणि हा वाला अँगल, हे दोन अँगल इक्वल दाखवावे लागतील. जर हे दोन अँगल इक्वल आले तर त्याच्या ह्याच्या ऑपोजिट आणि ह्याच्या ऑपोजिट ह्या दोन साइड इक्वल, कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम, किंवा असं म्हणू शकतो जर हे दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट अँगलच्या समोरासमोरच्या ह्या दोन साइड, जर दोन अँगल इक्वल तर त्यांच्या समोरच्या साइड पण इक्वल. असं जसं आपण ह्याच्यात बघतो, जर हा आणि हा अँगल इक्वल तर ह्याच्या समोरची आणि ह्याच्या समोरच्या दोन साइड पण इक्वल, अँगल इक्वल साइड इक्वल. तसं आता इथे आपल्याला काय करावं लागेल, ह्या ठिकाणी आपल्याला हा अँगल आणि हा अँगल हे जर दोन इक्वल दाखवता आले देन दिस टू साइड्स आर ऑल्सो इक्वल, म्हणजे बीपी आणि बीसी इक्वल. आणि जर बीपी आणि बीसी इक्वल आल्या तर तेच आपल्याला त्या बीपीला रिप्लेस करून तिथे बीसी टाकता येईल. ओके, आता काय करायचं त्यासाठी बघा. आता मी काय करणार इथे, हिअर बीडी इज पॅरलल, दिस बीडी पॅरलल टू पीसी. सी हिअर, सेग बीडी पॅरलल टू सेग, लक्षात घ्या, बीडी पॅरलल टू पीसी, पॅरलल टू सेग पीसी अँड, म्हणजे ही आणि ही पॅरलल आहेत. अँड धिस एपी, एपी इज द ट्रान्सव्हर्सल. लक्षात घ्या बरं का मी काय सांगतोय, ही बीडी आणि ही पीसी पॅरलल आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, ह्याचा सध्या विचार करू नका. फक्त काय आपल्याला बघायचं आता, ही एपीसी किंवा ह्या ठिकाणी ही बीडी आणि ही पीसी पॅरलल आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर मला सांगा हा वाला अँगल आणि हा वाला अँगल काय येतील, ते करस्पॉन्डिंग अँगल. अगदी बरोबर, दीज आर करस्पॉन्डिंग अँगल. मग इथे काय सांगणार, बीडी पॅरलल टू पीसी अँड AP is the transversal and segment AP is the transversal, त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. आणि मग देअरफॉर बघा आता अँगल ABD, देअरफॉर अँगल ABD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, हा ABD कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे, BPC, म्हणजे हा वाला आणि हा वाला अँगल, अँगल BPC बाय व्हॉट, कोणती टेस्ट, हे दोघं कसे काय कॉन्ग्रुएंट, त्याला म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल्स. ते कोणत्या अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. ते आता करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. ह्याला नंबर 1 दिला, ह्याला नंबर 2 देऊया. हे करस्पॉन्डिंग अँगल झाले नंबर 2. आता पुढे काय करायचे लक्षात घ्या. आता नेक्स्ट स्टेपला, आता हे झालं हा आणि हा इक्वल. तसंच आता पुढे मी परत एक सांगणार आहे, सेगमेंट ऑल्सो, इथे म्हणूया ऑल्सो सेगमेंट. पुढचा कोणता आता, बीडी पॅरलल टू पीसी, सेम दाखवूया आपण, सेगमेंट बीडी पॅरलल टू सेगमेंट पीसी. लक्षात घ्या बरं, धिस बीडी पॅरलल टू सेगमेंट पीसी. आता मात्र आता पहिल्याच्यात आपण ही आणि ही पॅरलल आणि ही ट्रान्सव्हर्सल दाखवली ती ही वाली. आता त्याच दोन पॅरलल तर सेम ठेवायच्या, बीडी अँड पीसी पॅरलल, बट नाव धिस इज ट्रान्सव्हर्सल. आता ही ट्रान्सव्हर्सल आपल्याला घ्यायची बघा, ही वाली, this one is the transversal. आता काय येईल बघा बरं, ह्या दोन पॅरलल आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, देअरफॉर धिस वन अँगल, धिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस वन. मी त्यांना डबल ह्याने हे दाखवलंय बघा, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल. का बरं, बघा ना, हा असा झेड तयार झालाय बघा, असा असा आणि असा. या झेड मधले तुम्हाला माहित असेल हे नेहमी अल्टरनेट अँगल्स असतात. ही आणि ही पॅरलल, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, देअरफॉर दिस टू अँगल्स आर, हा झेड तयार झाला, झेड मधले अँगल, दे आर अल्टरनेट अँगल्स. सो हिअर बीडी पॅरलल टू पीसी, बीडी आणि पीसी पॅरलल, बीसी इज द ट्रान्सव्हर्सल अँड सेगमेंट बीसी इज द ट्रान्सव्हर्सल. सेगमेंट बीसी इज द ट्रान्सव्हर्सल. आता ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल DBC, देअरफॉर अँगल DBC कॉन्ग्रुएंट विथ अँगल C. DBC कोणाशी कॉन्ग्रुएंट, BCP, अँगल BCP. हे कोणते अँगल, आता ह्याला नंबर आपण 3 देऊया. दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता DBC आणि BCP हे दोन अल्टरनेट अँगल्स, हा वाला अल्टरनेट अँगल्स. मग इथे सांगूया अल्टरनेट अँगल्स, they are alternate angles. ओके, आता बघा बरं का,
नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं, आता हे दोन इक्वल दाखवायचे. ते कसे बघा, ए बी डी इज इक्वल्स टू डी बी सी. आता काही जण म्हणतील हे कसे काय कॉंग्रुएंट. अरे तुम्हाला कळलं पाहिजे ना, बीडी काय सांगितलंय, बायसेक्टर. मग जर हा अँगल बायसेक्टर असेल तर हे दोन तुकडे इक्वल. ऑलरेडी फिगर मध्येच आपण दाखवले दिस अँड दिस, म्हणजे हे दोन जे डॉट दाखवले ते आर इक्वल. दॅट इज द साइन ऑफ इक्वॅलिटी. देअरफॉर these two angles are equal. Why? Because this one is the angle bisector. Therefore, see angle ABD, but angle which? कोणता angle? ABD. Angle ABD is congruent with angle. बघा ABD कोणाशी congruent? DBC. Angle DBC. They are congruent. Why? Give here reason. ह्याला पहिले नंबर दे आपण 4 आणि त्याचं रिझन काय? का बरं एबीडी आणि डीबीसी इक्वल. ह्याला आपण गिवन म्हणू शकतो, दॅट इज द गिवन पार्ट. और असं पण म्हणू शकतो आपण, बीडी इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी. सर एवढं सांगा, सेक बीडी, बिकॉज सिन्स बीडी इज द अँगल, काय आहे तो अँगल बायसेक्टर. तो अँगल बायसेक्टर आहे, कोणाचा? दुभाजक आहे, दोन भाग करणार आहे, बायसेक्टर. देअरफॉर दे आर इक्वल. आता इथे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे बघा, ती कोणती बघा बरं का. आता इथे मी तुम्हाला दाखवतोय, हा सेकंड इक्वेशन मध्ये आलोय मी. एबीडी अँगल, सी दिस एबीडी हा वाला अँगल. इथे मी दाखवलंय डीबीसी, दिस इज डीबीसी. लक्षात घ्या बरं का, एबीडी हिअर डीबीसी. आणि हे दोन्हीच अँगल इथे बघा, एबीडी डीबीसी दे आर इक्वल इन द फोर्थ इक्वेशन. दुसऱ्या मधला एबीडी, तिसऱ्या मधला डीबीसी, बोथ आर इक्वल इन फोर्थ. म्हणजे फोर्थ वाला काय म्हणतो, दिस फोर्थ इक्वेशन हे काय सांगतं, या 2 ला आणि 3 ला, अरे 2 अरे 3 तुमच्या ज्या एलएचएस आहेत ना, या एलएचएस बघा बघा मी सांगतो त्या इक्वल आहेत. म्हणजे ह्याने 4 ने सांगितलं की या 2 च्या आणि 3 च्या एलएचएस काय आहे, इक्वल. इफ दिस एलएचएस आर इक्वल, ऑटोमॅटिकली आरएचएस विल बी इक्वल. म्हणजे कशावरून सांगता येईल, 2 3 and 4. इथे सांगायचं फ्रॉम, लक्षात घ्या, फ्रॉम 2 3 and 4. आता 2 3 आणि 4, 2 3 4 वरून आपण काय सांगू शकतो, ह्याच्या एलएचएस 4 ने सांगितलं, अरे तुमच्या एलएचएस इक्वल, देअरफॉर आरएचएस आर ऑल्सो इक्वल. देअरफॉर अँगल बघा आता ही आरएचएस ही वाली कोणाशी इक्वल आहे, हिच्या सोबत. म्हणजे हे दोन इक्वल तर हे दोन इक्वल. म्हणजे बीपीसी अँगल बीपीसी इज कॉंग्रुएंट. बघा बीपीसी कोणाशी कॉंग्रुएंट, बीसीपी. अँगल बीसीपी बघा बरं, आता बीपीसी आणि बीसीपी इक्वल आले. म्हणजेच कोणता, इथे समजून घ्या आता, बीपीसी अँड बीसीपी. लक्षात घ्या बरं, हे बीपीसी सापडतोय बघा, बीपीसी म्हणजे हा वाला अँगल, बीसीपी म्हणजे हा वाला अँगल. दिस टू आर इक्वल. बघा किती महत्वाची माहिती मिळाली इथे. हे दोन अँगल इक्वल म्हणजेच हे दोघं इक्वल. जर हे दोन इक्वल तर त्यांच्या समोरच्या ह्या साइड इक्वल, साइड ऑपोजिट टू कॉंग्रुएंट अँगल्स, दे आर इक्वल. देअरफॉर साइड बघा किंवा सेगमेंट म्हटलं तरी चालेल, साइड म्हणा किंवा सेगमेंट म्हणा. देअरफॉर सेगमेंट, कोणती सेगमेंट, या बीपीसी समोर बघा, बीपीसी समोरची बीसी. देअरफॉर सेगमेंट बीसी इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट. बीसी कोणाशी कॉंग्रुएंट आहे, बीसी. आता बघा बीपीसीच्या समोरची बीसी, तर या बीसीपीच्या समोरची बीपी. देअरफॉर बीसी इज कॉंग्रुएंट विथ बीपी. ह्या दोन कॉंग्रुएंट झाल्या. ह्याला नंबर देऊया आपण 5th, हे 5वा नंबर आला. आणि आता किती सिंपल, आता हे आपल्याला रफ करावं लागेल. तुम्ही एकदा लिहून घ्या नोटबुक मध्ये, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ते. आता लक्षात घ्या बरं कळलं. आता इथे काय करावं लागेल बघा, बीसी अँड बीपी आर इक्वल. इथे तर आपल्याला बीपी आहे, तिच्या जागेवर आपल्याला बीपीच्या जागेवर बीसी टाकता येईल. मग इथे म्हणायचं फ्रॉम 1 and 5, फ्रॉम 1 and 5. आता 1 आणि 5 वरून बघा, 1 मध्ये काय, फक्त आपल्याला काय करायचं, बीपीशी कोणी इक्वल आहे का बघायचं. बघा बरं इकडे बीपीशी इक्वल आहे ना, हे काय, इथे हा जो बीपी आहे या बीपी सोबत ही बीपी इक्वल. ठीक आहे, ही बीपी तर ही पण बीपी. या बीपीच्या जागेवर आपल्याला काय टाकता येईल, बीसी. देन रिमूव्ह धिस बीपी अँड सबस्टिट्यूट धिस बीसी. इथून बीपी ला इथून काढून घ्या आणि बीसी ला तिच्या जागेवर टाकून द्या. म्हणजे फ्रॉम 1 and 5 बघा, एबी अपॉन या बीपीच्या जागेवर काय येईल, मग ही बीपीशी इक्वल. बीपी म्हणते अरे माझ्याशी इक्वल तर ही आहे बीसी, ही माझीच मैत्रीण आहे बीसी. मग बीपी नसेल तर तिच्या जागेवर बीसी आपण टाकू शकतो, बिकॉज दे आर इक्वल.
देन सबस्टिट्यूट हियर BC अँड दॅट इज इक्वल्स टू, इथं BC आलं हे जसंच्या तसं AD अपॉन DC. लक्षात आलंय का बघा बरं, AB अपॉन BC दॅट इज इक्वल्स टू AD अपॉन DC. आलंय सर्वांच्या लक्षात. आता मी तुम्हाला हे शॉर्टली कसं लक्षात ठेवायचं, कशा स्टेप्सनं जायचं ते सांगतो. बघा बरं का, आता पहिलं काय, आता इथे आपण असं कन्सिडर करूया. बघा बरं का, इथे काय केलंय आपण, सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये काय केलं ते एकदा समजून घ्या. बघा तुम्हाला हे थिअरम फार सिंपल आहे, तुम्हाला मी सिंपल वे सांगणार आहे कसं लक्षात ठेवायचं. नंतर तुम्हाला त्याची एक थोडीफार प्रॅक्टिस केली की ते कायमस्वरूपी लक्षात राहते. फक्त ट्रिक लक्षात ठेवा मी काय सांगतो. बघा, सी हियर फर्स्ट वी टूक हियर धिस ट्रायंगल, धिस वन. आपण डायरेक्टली पहिला आपण काय केलं, गिवन पार्ट घेतल्यानंतर हे कन्स्ट्रक्शन केलं. कन्स्ट्रक्शन काय, हिला पॅरलल अशी काढली जी ही प्रोड्यूस केलेली. ड्रॉ CP पॅरलल टू BD. ही CP अशी काढा जी हिला पॅरलल येईल. मग बघा अशी पॅरलल काढली, इकडे अशी गेली आणि ती हिला AB प्रोड्यूस, ही प्रोड्यूस करणारीला इथे P मध्ये इंटरसेक्ट झाली. म्हणजेच आपल्याला काय करायचं होतं, ह्या दोघी इक्वल दाखवायच्या होत्या ह्या. मग आता आपण सगळ्यात पहिलं काय केलं बघा, आपण APC ट्रायंगल घेतला. इन धिस ट्रायंगल APC धिस BD इज पॅरलल टू PC. ही BD काय, PC ला पॅरलल. व्हाय, ही BD जी आहे ती PC ला का बरं पॅरलल, कन्स्ट्रक्शन आपण लिहिलंय का तिथे, BD इज पॅरलल टू CP. हे बघा इथे राहिलं होतं कन्स्ट्रक्शन, हे कन्स्ट्रक्शनने सांगू शकतो आपण. हे काय कन्स्ट्रक्ट केलं ना, CP पॅरलल टू BD, म्हणजे ही आणि ही पॅरलल, त्याला रिझन काय, कन्स्ट्रक्शन. आता पुढे बघा, हे कन्स्ट्रक्शनने पॅरलल एखाद्या ट्रायंगल मध्ये, बघा एखाद्या ट्रायंगल मध्ये जर एका साइडला जर पॅरलल असेल अशी, तर बाकीच्या दोघींना प्रपोर्शनली डिवाइड. तसं हिला पॅरलल म्हणजे उरलेली ही आणि हिला प्रपोर्शनली डिवाइड, म्हणजेच AB अपॉन BP इज इक्वल्स टू AD अपॉन DC अँड दॅट इज हियर. ते लिहिलं इथं. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं, BPT वापरला. दुसरी स्टेप बघा, आता सेकंड स्टेप मध्ये काय, आपण ह्या दोन पॅरलल दाखवले. ह्या दोन पॅरलल फक्त ही ट्रान्सव्हर्सल घेतली. आता धिस वन लक्षात ठेवा का, ह्या दोन पॅरलल, these two are parallel lines and this one is the transversal. म्हणून आपल्याला this one ह्याला नंबर देऊ आपण 1. this is also 1. म्हणजे हे 1 1 बघा, ह्याला नंबर 1 1. तर हे 1 1 इक्वल का बरं, दे आर करस्पॉन्डिंग अँगल. बघा ही अशी पॅरलल, ही ट्रान्सव्हर्सल, म्हणजे these are करस्पॉन्डिंग अँगल्स. दिस इज सेकंड नंबर, म्हणजे आपल्याला हे 1 1 वाले इक्वल मिळाले. आता तिसऱ्या स्टेप मध्ये बघा, थर्ड स्टेपला आपण काय केलं, सेम टू पॅरलल लाईन्स आर टेकन. These two are parallel lines, but now this is transversal. आता ह्या दोन पॅरललची ही ट्रान्सव्हर्सल. सो वी गॉट हियर Z. आपल्याला असा Z मिळाला. पण Z मधले हे दोन दोन दाखवलेले अँगल बघा, हा आणि हा इक्वल. ह्याला जर 2 नंबर दिला तर हा पण 2. म्हणजे बघा 1 1 इक्वल, ते कोणते, करस्पॉन्डिंग अँगल्स. 2 2 इक्वल, हा 2 आणि हा 2, हे दीज आर अल्टरनेट अँगल्स. दॅट इज थर्ड इक्वेशन, दे आर अल्टरनेट अँगल्स. आता बघा बरं का काय केलंय. फोर्थ स्टेप मध्ये आपण सांगितलं 1 1 इक्वल, आता इथे 2 2 इक्वल झालं. आता फोर्थ मध्ये सांगायचं की 1 and 2 इक्वल, हे दोघं इक्वल. का बरं, बिकॉज दिस BD इज द अँगल बायसेक्टर गिवन. देअरफॉर दिस टू आर इक्वल 1 and 2. जर हे 1 आणि 2 इक्वल असतील तर या बाजूचे हे 1 2 सुद्धा इक्वल येतील. कळतंय का, जर हे दोन इक्वल तर हे दोन इक्वल. तुम्ही म्हणणार कसं, बघा आता 2 आणि 3 आणि 4 कडे बघा. 2 3 4, 2 3 मधला ABD आणि DBC, म्हणजेच हा ABD आणि DBC. जर हे ABD आणि हा DBC, लक्षात घ्या ABD आणि DBC म्हणजे हे दोघं इक्वल आलेत, हे दोन. जर ह्या LHS इक्वल तर RHS पण इक्वल, आणि तेच आपण इथे दाखवलंय. हे LHS इक्वल म्हणून RHS इक्वल आपण कशात दाखवलंय, लक्षात घ्या ABD इज इक्वल्स टू DBC. आपल्याला हे मिळाले, हे दोन इक्वल. जर हे दोन इक्वल असतील, हे दोन इक्वल तर हे दोन इक्वल येतील, आणि तेच इथे दाखवले आपण. बघा BPC इक्वल्स टू BCP, BPC इक्वल्स टू BCP, ते इथे दाखवले हे. आणि जर हे दोन म्हणजेच हे दोन इक्वल आले. परत एकदा लक्षात घ्या काय सांगितलंय, 1 1 इक्वल करस्पॉन्डिंग अँगल्स, 2 2 इक्वल अल्टरनेट अँगल्स, अँड देन 1 2 इक्वल. हे दोन इक्वल का बरं, दिस इज अँगल बायसेक्टर. 1 2 इक्वल. जर हे 1 2 इक्वल असेल, ह्याच्या सोबतचा हा आणि ह्याच्या सोबतचा, पण हेच दोन इक्वल. ह्याच्या सोबत वाला हा आणि ह्याच्या सोबत वाला, हे दोन पण इक्वल होतील एकमेकांशी. मग जर हे दोन इक्वल आले तर त्यांच्या समोरची ही साइड, ह्याच्या समोरची ही साइड, हे दोन इक्वल. ओके, असं समजूया. हा सोमो आणि गोमो, सोमो अँड गोमो, सोमोज फ्रेंड गोमोज फ्रेंड, सोमोचा मित्र गोमोचा मित्र. जर सोमो गोमो इक्वल तर हे मित्र मित्र सुद्धा इक्वल. बरोबर आहे की नाही, म्हणजेच 1 इज इक्वल्स टू 2. आणि जर हे दोन इक्वल आले, लक्षात घ्या इफ दिस टू आर इक्वल देन दिस टू साइड्स ऑटोमॅटिकली इक्वल, बिकॉज साइड्स ऑपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. म्हणजे हे कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत, त्यांच्या समोरच्या साइड कॉन्ग्रुएंट. आणि किती सिंपल आहे बघा,
AB अपॉन BC जे होतं त्या BCच्या जागेवर आपण सॉरी AB अपॉन BP होता त्या BP ला काढला आणि त्याच्याच जागेवर ह्याच्याशी इक्वल असलेली BC टाकून दिली. बघा बरं, AB अपॉन इथे BP होता, लक्षात घ्या इथे BP त्याला काढलं आणि त्याच BPच्या जागेवर आपण ह्या AB अपॉन BPच्या जागेवर आपण BC टाकला, इथे BC आणि हे नंतरचं AD अपॉन DC सेम AD अपॉन DC. कळलं सगळ्यांना? म्हणजे या थेरम मध्ये फक्त 4 स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायचं. पहिली स्टेप काय, पहिलं वापरायचं BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, तुम्हाला पहिलं मिळेल म्हणजे BPT पहिलं. दुसऱ्या स्टेप मध्ये करस्पॉन्डिंग अँगल, लक्षात घ्या करस्पॉन्डिंग हा वाला ह्याच्याशी इक्वल, त्याचं सेकंड स्टेप. तिसऱ्या मध्ये अल्टरनेट अँगल्स मध्ये बघा हा 2 2 वाला हे दोन इक्वल. आणि चौथ्या स्टेप मध्ये अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ना हे दोन इक्वल म्हणून हे दोन इक्वल आणि त्याच्या समोरचे हे तर तुम्हाला जमून जाईल. मग हे दोन इक्वल ते ह्या समोरच्या इक्वल आणि त्याच्या जागेवर हिला काढायचं आणि ती जागेवर ही टाकायची, संपलं. म्हणजे किती स्टेप मध्ये थिअरम आहे, फक्त 4 स्टेप्स मध्ये. सिंपल आहे की नाही? काय केलं आपण फर्स्ट स्टेप मध्ये, पहिल्या स्टेप मध्ये काय केलं, बीपीटी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम यूज केला. सेकंड मध्ये करस्पॉन्डिंग अँगल, थर्ड मध्ये अल्टरनेट अँगल्स आणि फोर्थ मध्ये अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. या 4 प्रॉपर्टी आपण यूज केल्या. त्याच्यात आपल्याला 4 प्रॉपर्टीज मध्ये डायरेक्टली आपल्याला प्रूफ मिळाला. जमेल सर्वांना? म्हणजेच हे तुम्हाला आता थेरम थोडी प्रॅक्टिस करावी लागेल आणि 4 स्टेप लक्षात ठेवायच्या. ओके स्टुडंट्स? ओके, नेक्स्ट बघा आता. नाउ सी हिअर स्टुडंट्स द नेक्स्ट पार्ट. आताच आपण काय बघितलं, अँगल बायसेक्टर थिअरम. आता त्याच अँगल बायसेक्टर थिअरमचा आपल्याला कॉन्व्हर्स बघायचा आहे. पण कॉन्व्हर्स आता ऍक्च्युली अँगल बायसेक्टर थिअरम आणि त्याचा कॉन्व्हर्स ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला आता मी व्यवस्थित परत एकदा एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. सपोज हिअर सी दिस इज सपोज one of the triangle in which this is ABC, one of the triangle in which this ABC is the angle and whose bisector is like this. आता हा ABC ट्रायंगल अँगल आहे आणि त्याचा बायसेक्टर म्हटल्यानंतर इथे असं 2 डॉट दाखवलेत बघा. आता बाय अँगल बायसेक्टर थिअरम काय होईल, इफ दिस इज बायसेक्टर, जर हा BD लक्षात घ्या. आता इथे काय होईल, गिवन मध्ये आणि टू प्रूव्ह मध्ये काय येईल ते एकदा समजून घ्या, तरच तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल. थिअरम मध्ये काय असतं बघा. आता इन थिअरम मध्ये काय सांगणार आपण, BD इज द अँगल बायसेक्टर. BD इज अँगल बायसेक्टर. BD काय आहे, अँगल बायसेक्टर. जर हा बायसेक्टर असेल अँगल बायसेक्टर, देन बघा बरं का, गिवन आणि मग प्रूव्ह मध्ये थेरम मध्ये असं घडतं. हा बायसेक्टर देतात, पण त्याच्यावर आपल्याला काय दाखवायचं बघा, ज्या साइडला त्याने बायसेक्ट केलं, लक्षात घ्या ट्रायंगलच्या 3 साइड त्यापैकी बघा पहिली, दुसरी, तिसरी, एका साइडला कापलं किंवा तिचे तुकडे केले, हे 2 तुकडे, तर त्या तुकड्यांचा रेशो हा कशाशी इक्वल असतो मी अगोदर सांगितलं. उरलेल्या ह्या ज्या 2 आहेत धिस वन त्यांच्याशी इक्वल. म्हणजेच काय, इथून जर स्टार्ट केलं तर AB अपॉन BC ह्या उरलेल्या रिमेनिंग साइड्स बघा, AB अपॉन BC दॅट इज इक्वल्स टू दिस AD अपॉन DC, दॅट इज इक्वल्स टू AD अपॉन DC. याला म्हणायचं अँगल बायसेक्टर थिअरम. काय सांगतोय बघा, जर हा ट्रायंगल असेल, ट्रायंगलच्या एका साइडला जर असं इंटरसेक्ट केलं असेल, डिव्हाइड केलं असेल, तर तिचे 2 तुकडे झाले. त्या तुकड्यांचा रेशो इथे लिहिला आणि त्या तुकड्यांचा रेशो कशाशी इक्वल असतो, तर उरलेल्या ज्या 2 साइड्स, रिमेनिंग दिस 2 साइड्स, इट्स रेशो AB अँड BC, AB अपॉन BC. बघा रिमेनिंग साइडचा रेशो दॅट इज इक्वल्स टू, इथूनच असं इकडनं इकडे जायचं आणि इकडनं इकडे स्टार्ट करायचं, AD अपॉन DC. आता मी तुम्हाला इथे दाखवतो. इथे मला तुम्ही सांगायचे आता. सपोज दिस इज PQ अँड R. आता PQR जर हा ट्रायंगल असेल अँड सपोज दिस वन इज द अँगल बायसेक्टर, तर ओळखावर आता हा जर अँगल बायसेक्टर, तर थिअरम मध्ये सपोज दिस इज S, QS इज द अँगल बायसेक्टर, हे थिअरम मध्ये सांगतील QS बायसेक्टर. तर मग बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ह्याला कसं लिहिणार, तर या एकाच ह्याने सुरू करायचं. इकडे रिमेनिंग साइड्स अगोदर घ्या अशा, हे बघा हिला जिला कापलं ती ही आणि ज्या राहिलेल्या उरलेल्या रिमेनिंग दिस, म्हणजे PQ, अगदी बरोबर, PQ अपॉन QR, PQ अपॉन QR. इकडनं असं आलो आणि त्याच बाजूने इकडे असं उतरायचं, इकडनं इकडे या, इकडनं तिकडे जा, PS अपॉन SR दॅट इज इक्वल्स टू PS अपॉन SR. कळतंय का थिअरम? जर ह्या एक ट्रायंगल मध्ये एका साइडचा बायसेक्टर जो आहे, हा अँगल बायसेक्टर असा गेला पुढे आणि समोरच्या साइडला ह्या बायसेक्टरने समोरच्या साइडला कापलं, तुकडे केले,
तर त्या तुकड्यांचा रेशो दॅट इज PS अपॉन SR हा रेशो कशाशी इक्वल असतो, उरलेल्याच्या दोन साइड्स. मग सुरुवात कशी करायची बघा, P ने इकडे आलो आपण असं PQ तर इकडे परत PS SR असेच. दॅट इज अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आता कॉन्व्हर्स काय सांगतो बघा, कॉन्व्हर्स मध्ये उलट कसं, जर ह्या तुकड्यांचा रेशो बघा AB अपॉन BC, दिस इज AB अपॉन BC दॅट इज इक्वल टू AD अपॉन DC. जर हे दोन इक्वल असतील तर लगेच म्हणायचं बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम BD इज द अँगल बायसेक्टर. म्हणजे हा बायसेक्टर असला पाहिजे, असेलच. कळतंय का? मग आता मला इथे सांगा, सपोज बघा बरं का, हे तुम्हाला दिलं इफ बघा आता PQ अपॉन QR, दिस PQ अपॉन QR अँड दॅट इज इक्वल टू PS अपॉन SR. जर असं असेल त्यांनी दिलं तर आपण काय म्हणणार, देन बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर इथे म्हणणार थेरम. काय सांगणार आपण, जर हे दोन तुकडे इक्वल तर काय सांगणार, देन QS इज रे QS इज, हा QS काय असेल मग, करेक्ट, QS इज द अँगल बायसेक्टर. कळलं का तुम्हाला थिअरम, त्याचा कॉन्व्हर्स विचार, अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PQR. एकदम व्यवस्थित समजून घ्या, काहीच अवघड नाहीये, फक्त तुम्हाला कळणं गरजेचं आहे. थिअरम काय सांगतो, जर हा बायसेक्टर असेल तर तो तुकडे करतो. कॉन्व्हर्स काय सांगतो, जर हे तुकडे इक्वल असतील, हे रिमेनिंग साइडचे आणि हे जिला कापलं तिचे तुकडे, ज्या साइडला कापलं तिचे तुकडे आणि ज्या उरलेल्या साइड्स आहेत त्यांचा हा रेशो, तुकड्यांचा रेशो उरलेल्या साइड्सचा रेशो, हे जर दोन्ही इक्वल तर त्याच्यावरून हे सांगितलं तर कॉन्व्हर्स, आणि जर बायसेक्टर असेल त्याच्यावरून तुकडे इक्वल, थिअरम. तुकड्यांवरून हा सांगणं बायसेक्टर, दॅट इज कॉन्व्हर्स. कळलं सगळ्यांना कॉन्व्हर्स आणि थिअरम दोन्ही. आता बघूया त्यावरचे एक्झाम्पल. सी नाव आता बघा बरं का, आता मी तुम्हाला काही क्वेश्चन पण विचारणार आहे, ते तुम्हाला पटपट तुमच्या मनात आले पाहिजे, त्याचे उत्तर तुम्हालाच कळले पाहिजे, तुम्हीच द्यायचे ते. बघा आता, सी हियर. Now in triangle, see, which is the triangle here, QPR or PQR? In triangle QPR. आता हा QPR नावाचा ट्रायंगल लक्षात घ्या बरं का. त्यांनी विचारलंय आयडेंटिफाय वेदर द रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR और नॉट. म्हणजे ते काय म्हणताय की हा जो PM आहे तो PM बायसेक्टर आहे की नाही हे सांगायचं. आता बायसेक्टर तर नंतर सांगतो आपण, बायसेक्टर आहे की नाही ते ठरवण्यासाठी त्याचे तुकडे इक्वल पाहिजे ना, त्या तुकड्यांचा रेशो. म्हणजे कळतंय ना तुम्हाला, तुकड्यांचा रेशो वरून आपल्याला बायसेक्टर सांगायचं, म्हणजे काय वापरावं लागेल, कॉन्व्हर्स. करेक्ट. आता बघा, इन ट्रायंगल QPR, इन दिस ट्रायंगल QPR, सी नाव. आता आपण ह्या रिमेनिंग साइडचा रेशो घेऊया, QP अपॉन PR. बघा बरं, QP अपॉन PR इज इक्वल टू, बघा बरं आता काय, QP is 7 upon, what is QP upon PR is what, 3, that is 3 here. आता हे आलं, and आता बघा बरं का, ह्या उरलेल्या साइड्स घेतल्या QP PR. जसं Q ने सुरू केलं इकडे, तसं आता ह्या उरलेल्या साइड आणि जिला कापलं ह्या साइडला कापलंय बघा, तर त्या साइडच्या त्या तुकड्यांचा रेशो म्हणजे QM अपॉन MR. QM therefore QM upon MR that is equals to बघा QM upon MR. काय मग QM 3.5 upon what is MR, that is 1.5. मग एक काम केलं तर ह्यांचा डेसिमल काढून टाकू आपण, ह्याला पण आणि ह्याला पण, दोघांचे डेसिमल काढून टाका. ह्याचा एक तिकडे सरकला एक घर, हा पण एक घर जाईल, म्हणजे अपॉन 15. ह्याला भाग देऊन बघूया, कशाने भाग जातोय का, ह्याला जाईल ना, कशाने जाईल बघा बरं, 5 3 जा 15. करेक्ट. 5 7 जा 31. Very good. Therefore 7 upon 3. So we got here 7/3. Here also 7/3. म्हणजे त्यांच्या RHS काय झाल्या, इक्वल. Therefore ह्याला नंबर 1 2 दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. मग here RHS इक्वल. Therefore QP upon PR. मग काय सांगता येईल आपल्याला, QP upon PR जर घ्यायचं ठरलं तर कसं सांगणार आपण, Therefore RHS इक्वल, त्यांच्या LHS सुद्धा इक्वल. Therefore QP upon PR and that is equals to QP upon PR is equals to QM upon MR. QM upon MR. आता हे फिगर मध्ये बघा एकदा, बघा बरं का, फिगर मध्ये काय, QP PR ह्यांचा रेशो म्हणजे ह्या उरलेल्या ज्यांना कापलं नाहीये, म्हणजे न कापलेल्या
धिस अँड धिस म्हणजे QP अपॉन PR तिचा रेशो इज इक्वल्स टू जे कापलेले तुकडे आहेत QM अपॉन MR धिस अपॉन धिस दॅट इज इक्वल्स टू धिस अपॉन धिस म्हणजे हे इक्वल आले. जर हा असा तुकड्यांचा रेशो इक्वल आला म्हणजेच काय देअरफॉर काय वापरावं लागेल बाय कॉन्व्हर्स. व्हेरी गुड. बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम काय सांगावं लागेल कॉन्व्हर्सने तुकडे इक्वल म्हणून तो PM इज द बायसेक्टर. त्यांनी तेच विचारलं रे PM बायसेक्टर आहे का. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम दिस PM रे PM इज द अँगल काय आहे तो अँगल बायसेक्टर. तो अँगल बायसेक्टर झाला. पण जर हे नॉट इक्वल आलं असतं तर नॉट इक्वल जर आलं असतं तर इफ दे आर नॉट इक्वल देन बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम आपण म्हटलं असतो दिस PM इज नॉट बायसेक्टर म्हणजे तो बायसेक्टर नाही. का बरं बायसेक्टर आला कारण हा रेशो इक्वल आला दोघांचा म्हणून तो बायसेक्टर आहे. हा नसता इक्वल आला तर इट इज नॉट बायसेक्टर असं. आता पुढे बघूया ह्याच्यामध्ये बघू. नाव RP अपॉन PQ लक्षात घ्या बरं हे बघा बरं का. आता इथे काय इन दिस ट्रायंगल RPQ इथे सांगूया आपण हे सेकंड इन ट्रायंगल RPQ. आता RPQ मध्ये काय बरं RPQ दिस RP अपॉन PQ इकडनं सुरू बघा ह्याने कापली अशी ही साईड म्हणजे कापलेले हे तुकडे येतील धिस अपॉन धिस. आता RP सपोज इथे आपण PM म्हटलंय ना हा M असेल पॉइंट. दिस इज 8. आता आपण काय म्हणणार RP अपॉन PQ. चला हा ही कापलेली साइड RM आणि MQ हे तुकडे आणि उरलेल्या साइडचे असे म्हणजे इथून जर सुरू केलं तर इकडनं असं इकडे आणि इकडनं असं. मग बघा RP अपॉन PQ RP अपॉन PQ RP अपॉन PQ इज इक्वल्स टू काय बघा बरं RP 7 PQ 10 दॅट इज 7 अपॉन 10. नेक्स्ट जसं हे झालं आता इकडे RM अपॉन MQ RM upon MQ that is equals to C. This is 6 RM upon 8. 6 upon 8. Can we divide? Can we simplify it? Yes. 2 3 जा and 2 4 जा बेत्रिक बेचौक म्हणजे 3/4. अरे हा 7 upon 10 दिसतोय आणि हा तर 3 upon 4. Are they equal? No, they are not equal. If these two ratios are not equal, therefore we will write here RP. Therefore RP this upon PQ is not equals to this. RP upon PQ is not equals to RM upon MQ. म्हणजे हा रेशो ह्याच्याशी इक्वल नाही. जर तो इक्वल नसेल therefore by converse of angle bisector theorem. तो कॉन्व्हर्स काय सांगतो अँगल बायसेक्टर थिअरमचा कॉन्व्हर्स दॅट PM जर ते इक्वल नाही आहेत म्हणजे PM त्यांचा बायसेक्टर नाही. देअरफॉर रे PM इज नॉट अँगल बायसेक्टर. कुणाचा अँगल बायसेक्टर नाहीये ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल कोणाचा QPR चा. ह्या QPR चा म्हणजे ह्या अँगलचा ह्याचा तो बायसेक्टर नाहीये ऑफ अँगल QPR. कळलं का सर्वांना. थोडस इथे गोंधळ होतोय इथे लक्षात सर्वांना. आता नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे. हे जर तुम्हाला कळलं असेल फक्त इथे काय वापरलं दोन्ही पण ठिकाणी कॉन्व्हर्स वापरला. जर तुकडे तुकडे इक्वल त्याच्यावरून सांगायचं तो बायसेक्टर आहे की नाही. जर तुकडे इक्वल देन इट इज बायसेक्टर. इफ दिस रेशोज आर नॉट इक्वल हे तुकडे इक्वल नसतील इफ रेशोज आर नॉट इक्वल देन इट इज नॉट अँगल बायसेक्टर. ओके नाउ सी द नेक्स्ट. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे 1.2 मधला एक्सरसाइज 1.2 मध्ये बघा इन ट्रायंगल PQR. आता आपण हे थोडं रब करूया म्हणजे आपल्याला जागा मिळेल. तर बघा बाळांनो आता हे पटपट कॉपी करत चला. जेवढं मी लिहून दिलं ते सगळंच्या सगळं तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये कॉपी करायचं म्हणजे तुम्हाला नंतर ते परत परत बघता येईल सोडवता येईल. आणि एकदा व्हिडिओ बघितला की परत ते स्वतः ट्राय करायचं सोडवायचा प्रयत्न करायचा. ओके बघा आता इन ट्रायंगल PQR इन दिस ट्रायंगल PQR सी दिस PM is equals to what PM is equals to 15
पीएम किती दिलाय 15 दिलाय म्हणजे बघा हा पीएम दिलाय 15 अँड दिस पीक्यू डायरेक्टली पीक्यू दिलाय एवढा तर पीक्यू किती आहे 25 दिस इज 25 पूर्ण नंतर इकडे पीआर इज व्हॉट 20 म्हणजे हा पीआर पूर्ण दिला 20 आणि नंतर एनआर इज 8 हा एनआर एवढा 8 दिला आणि फाइंड काय करायचंय स्टेट वेदर लाईन एनएम ही एनएम जी आहे इज पॅरलल टू साइड आरक्यू ऑर नॉट या आरक्यूला ती पॅरलल आहे की नाही ते सांगायचं आणि गिव्ह रिझन सिम्पली बघा जसं आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा कॉन्व्हर्स बघितला तसाच इथे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचा कॉन्व्हर्स आपल्याला चेक करायचा आहे पण आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये तुम्हाला आठवत असेल बघा जर असा ट्रायंगल असेल त्याच्या एका साइडला जर पॅरलल हिला पॅरलल आणि बाकीच्या दोघींना जर प्रोपोर्शनली जर हिला पॅरलल तर ह्या दोघींना काय करतो तो प्रोपोर्शनली डिव्हाइड करतो ज्यांना हे माहित नसेल त्यांनी माझा मागचा व्हिडिओ चेक करा सेकंड व्हिडिओ मध्ये लेक्चर नंबर 2 मध्ये व्हिडिओ नंबर 2 मध्ये हे मी शिकवलंय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये कसं ओळखायचं ते मग त्यामध्ये तुम्हाला कळेल की जर हिला पॅरलल असेल तर बाकीच्या दोघींना प्रोपोर्शनली डिव्हाइड करतो म्हणजेच काय ए बी सी असेल आणि सपोज इथे पी आणि क्यू असेल जर पी क्यू हिला पॅरलल तर मग काय हे एपी अपॉन पीबी इज इक्वल्स टू एक्यू अपॉन क्यूसी येणार बरोबर आहे आणि त्याचा कॉन्व्हर्स काय सांगतो बीपीटीचा जर हे दोन तुकडे इक्वल म्हणजे काय एपी अपॉन पीबी इज इक्वल्स टू एक्यू अपॉन क्यूसी जर हा रेशो आणि हा रेशो इक्वल आला देन दिस पीक्यू इज पॅरलल टू बीसी तरच तो पीक्यू या बीसी ला काय असेल पॅरलल असेल ओके आता तसंच आपल्याला इथे चेक करायचंय पण त्यासाठी आपल्याला काय लागेल बघा इथे पीएम एमक्यू इथे पीएन आणि एनआर हे सेपरेट लागतं आपल्याला हे टोटल दिलं मग आपल्याला काय करावं लागेल हे 20 मधनं हे 8 मायनस केलं तर आपल्याला हे मिळेल 12 या टोटल 25 मधनं जर हे 15 मायनस केलं तर आपल्याला हे उरलेले मिळेल बरोबर म्हणजे आपण इथे पहिले सॉल्व्ह करून घेऊया त्याला त्याच्या व्हॅल्यू आपण फाइंड करू चला तर मग काय आहे इथे PQ इज इक्वल्स टू बघा PQ इज इक्वल्स टू आता हा PQ काय वेळानो PQ PM प्लस MQ हिअर PM प्लस MQ आणि तिथे रिझन द्या P डॅश M डॅश Q हे कोलिनियर आहे म्हणून आता PQ ची व्हॅल्यू दिली त्यांनी 25 इज इक्वल्स टू PM किती दिलाय 15 PM इज इक्वल्स टू 15 प्लस MQ किती आहे MQ तो फाइंड करायचा आहे तसंच ठेवा MQ आता बघा बरं ह्याला इकडे पाठवायचे म्हणजे 25 देअरफॉर 15 इकडे आला -15 प्लस चा मायनस झाला दॅट इज इक्वल्स टू MQ देअरफॉर MQ इज इक्वल्स टू हा MQ काय येईल मग 25 मधनं 15 गेले म्हणजे 10 दॅट इज वी गॉट हिअर MQ आपल्याला MQ मिळाला MQ किती मिळाला 10 मी आतल्या बाजूने लिहितो जो आपण फाइंड केला तो आतून लिहू आपण MQ 10 नेक्स्ट आता इथे PN प्लस NR PR and PR is equals to बघा बरं PR काय आहे PN प्लस NR PN प्लस NR मग इथे रिझन द्या P डॅश N डॅश R they are collinear points now write down the values PR is 20 and that is equals to PN what is the value of PN that is we have to find and plus what is NR NR is 8 given take this 8 on this side that will be subtracted that means -8 and that is equals to PN then PN is equals to 20 minus 8 that is 12 so we got here PN also which is 12 we will write here in the interior part आपण आतल्या बाजूने लिहितोय आता बघा बरं का आता आपल्याला काय करायचंय त्या तुकड्यांचा रेशो म्हणजे असं बघायचं बघा PN अपॉन NR हा रेशो कशाशी इक्वल पाहिजे PM upon MQ जर त्याच्याशी इक्वल आला रेशो then we will say NM is parallel to RQ तरच आपण म्हणूया काय NM ही पॅरलल आहे की नाही बरोबर आहे मग चला आपण रेशो फाइंड करूया आता सो फर्स्ट नाव बघा बरं का आता काय PN upon NR सी PN upon NR that is equals to बघा PN ची व्हॅल्यू आपण आता फाइंड केली 12 upon NR 8 12 upon 8 याचं काय येईल मग 4 3 जा 12 4 2 जा 8 that is 3 upon 2 हे आलं 3/2 and next आता and या बाजूचा झाला PN upon NR हे दोन तुकडे झाले आता तिकडचे तुकडे घ्या PM upon MQ and PM upon MQ and that is equals to PM किती बघा PM 15 आणि MQ आपण फाइंड केला आता 10 15 upon 10 15
upon 10. Therefore 5 3 जा 5 3 15 5 2 जा therefore 3 upon 2. अरे आपल्याला दोन्ही साइड इक्वल मिळाल्या. This RHS and this RHS they are equal. If RHS are equal, then automatically this LHS and LHS are equal. जर ह्या दोन साइड इक्वल तर ह्या पण दोन्ही इक्वल. मग पण आता बघा इथे काय सांगायचं therefore PN इथे सांगूया आपण PN upon NR. PN upon NR. त्या नंबर दिले तरी चालतील ना फर्स्ट सेकंड फ्रॉम 1 and 2 डायरेक्टली आपण असं लिहू शकतो किंवा तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी काय अडचण नाही. मग काय सांगता येईल आपल्याला काय सांगू शकतो आपण इथे तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल. सपोज इथे 1 आणि ह्याला 2 नंबर दिला आपण इथे काय म्हणू फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वर मग काय RHS इक्वल therefore LHS इक्वल मग PN upon NR is equals to PM upon MQ. This PM upon MQ. आठवतंय का तुम्हाला ते थेरमचं कॉन्व्हर्स सांगितलं होतं. हे जर तुकडे 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 इक्वल असतील तर त्याच्यावरून आपण काय सांगतो कॉन्व्हर्स काय सांगतो साइड्स आर पॅरलल वन साइड इज पॅरलल टू अनदर. मग इथे म्हणायचं देअरफॉर ते रिझन काय हे तुकडे इक्वल म्हणून मग इथे बाय कॉन्व्हर्स हे महत्वाचं गिव्ह रिझन. ते रिझन त्यांनी विचारलं ना गिव्ह रिझन धिस इज द रिझन. हे रिझन आहे काय की बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. काय सांगतो कॉन्व्हर्स जर तुकड्यांचा रेशो इक्वल देन धिस NM देअरफॉर लाईन कोणती लाईन बघा हा रेशो इज इक्वल्स टू हा रेशो हे तुकड्यांचा रेशो इज इक्वल्स टू त्या तुकड्यांचा रेशो दे आर इक्वल देअरफॉर NM इज पॅरलल टू RQ. देअरफॉर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. आणि गिव्ह रिझन कळलं का काय रिझन आहे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. ओके स्टुडंट्स कळलं सर्वांना. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया यातला. कोणता क्वेश्चन आहे बघा